तुमची भाजी व्यवस्थित होत नाही, चवदार होत नाही आणि कधी मीठ कमी लागलं, कधी तिखट कमी झालं तरी पण ओरडा खावा लागतो, ऐकून घ्यावं लागतं. यासाठी तुम्ही अशा पद्धतीची ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजेच अशा पद्धतीच्या डब्यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकता आणि यामध्ये कमीत कमी 100 ते 150 भाज्या सहज होतात. सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल ओतून घेणार आहोत आणि तुम्ही ही पदार्थ प्रत्येक भाजीमध्ये वापरू शकता. कमीत कमी 150 भाज्या या पदार्थापासून बनतात. तर यासाठी तुम्हाला घ्यायची आहे मसाला वेलची, चक्रफूल आणि आपली साधी वेलची 4, मिरी 4, लवंगा 4, दालचिनी 4 अशा पद्धतीचे काठी आणि शाही जिरं, साधं जिरं अशा पद्धतीने हे मसाले पूर्ण आपल्याला घ्यायचे आहेत. तर तुम्ही थोडीशी जावित्री अशा पद्धतीने घेऊ शकता आणि पूर्ण ह्याला तळून घ्यायचे. तर यामध्ये लवंगा पण घेतलेल्या आहेत. तर ही मिरची जी आहे ती बेडगे मिरची टाकलेली आहे. तुम्ही 4 ते 5 बेडगे मिरची यामध्ये तुकडे करून टाका आणि थोडेसे तमालपत्र ह्याच्यामध्ये घेऊन ह्याला अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी करपू द्यायचं नाही, हलक्या असं फ्राय करायचं आहे कडक होईपर्यंत आणि लगेच काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पूर्ण फ्राय झालेलं आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत आणि या पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे. तर याला आपल्याला यामध्ये थोडंसं अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पण टाकली तरी चालेल आणि यामध्ये मी फक्त जिरं आणि धने पावडर टाकलेलं आहे. यामध्ये थोडंसं एव्हरेस्ट मसाला तर एकच नंबर. तुम्ही एव्हरेस्ट मसाला कोणत्याही भाजीमध्ये वापरा, पूर्ण तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. तर या पद्धतीने मी ह्याची पावडर करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी 2 मोठे कांदे आपल्याला चिरून टाकलेले आहेत. तर कमीत कमी हे अर्धा किलोला पण कमी जरासा कांदा आहे आणि यामध्ये मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत टाकण्यासाठी. तर पूर्ण आपल्याला अगोदर हा कांदा भाजून घ्यायचा आहे, पूर्ण असा गोल्डन रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचा आहे. तर हा कांदा लगेच भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकल्यानंतर ना हा कांदा असं पाणी सोडतो आणि यामुळे आपला कांदा लगेच भाजला जातो. तर या पद्धतीने मी कांदा भाजत आहे आणि गॅस तुम्ही लो ते आता कांदा भाजेपर्यंत तुम्ही मोठा ठेवू शकता आणि आता भाजत आलेला आहे. आता थोडंसं मीडियम करू शकता. तर या पद्धतीने पूर्ण असा कांदा पाहू शकता असा जिरत आलेला आहे. थोडासा ह्याची पण एकदम थोडा होत आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या पद्धतीनेच पूर्ण कांदा भाजलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला टोमॅटो टाकण्याची गरज आहे, यामुळे याची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि मग त्याची प्रोसेस थांबते आणि टोमॅटो पण आता शिजण्यासाठी सुरुवात करायची आहे. म्हणजेच त्याला हलवत राहायचे आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे. यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल, कढीपत्ता पण टाकला तरी चालेल किंवा नाही पण कोथिंबीर टाकली तरी पण चालेल. आणि या पद्धतीने हे टोमॅटो कांदा पूर्ण मिक्स करून याला असं पूर्ण परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ म्हणजे 5 मिनिटापर्यंत एकदम बारीक गॅसवरती मी ह्याच्यावर ताट ठेवलं होतं. यामुळे पूर्ण ह्याचं असं पाणी सोडलेलं आहे टोमॅटोने आणि लगेच भाजले जाते या पद्धतीने. तर आता आपल्याला ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग ह्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे पूर्ण असं विरघळलं जात आहे. आता ह्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे. तर हिरव्या मिरचीमुळे एकदम भाज्यांसाठी एकदम उत्तम अशी चव लागते. तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्ही हुडकून माझा हा व्हिडिओ काढताल आणि हे पदार्थ बनवाल परत किंवा तुम्ही एकदा हा पदार्थ फक्त ट्राय करून पहा. एकदम असा घमघमाट सुटते. तो जो मसाला आहे मोकळा कोरडा, तो तर अगदी इतर टायमाला पण तुम्ही नुसता कोरडा मसाला वापरू शकता. अगदी एकच नंबर मसाला आहे. तर आपल्याला बनवायची आहे ग्रेव्ही, त्यामुळे आपण कांदा टोमॅटो अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे. तुम्ही अगोदरच चिरताना पण बारीक केलं तरी पण चालेल, पण त्याची पण चव आणि ह्याची पण चव एकदम दोन्ही चवमध्ये अगदी फरक आहे थोडाफार. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही बनवलेली आहे. तर कोरड्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ह्याला असं ओला करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आणखीन थोडंसं पाणी टाकून ह्याला ओला करते आणि यामुळे आपला मसाला असा करपला जाणार नाही तेलामध्ये. ह्याची सुगंध ह्याचा तशाला तसाच राहतो आणि आपल्या भाजीमध्ये अगदी द्विगुणित अशी चव वाढवतो. ह्यामुळे हे मसाले आपण अशाच पद्धतीने पेस्ट करून ठेवलेले आहेत. आता यामध्ये तेल घेतले कढईत, त्याच कढईमध्ये आणि भरपूर तेलाची कन्सिस्टन्सी वापरायची आहे, कारण आपल्याला हा मसाला भरपूर दिवसासाठी ठेवायचा आहे ना,
त्यामुळे हे टिकला पण पाहिजे. आणि यामध्ये आणखीन मी जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि हा जो ग्रेव्ही बनवलेली होती कांदा टोमॅटोची ती पूर्ण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेलामध्ये. तर या पद्धतीने तुम्ही अगोदरच कांदा टोमॅटो फ्राय म्हणजे मिक्सरमधनं काढलं तरी पण काही हरकत नाही. पण मी अशा पद्धतीने पण केलं आहे. ह्यामध्ये जरा चवीला पण फरक पडतो. तर या पद्धतीने ग्रेव्ही पूर्ण असं तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेली आहे. आणि यामध्ये हा जो खडा मसाला आपण बारीक केला होता पावडर त्याचीच पाणी टाकून पेस्ट बनवली होती ती यामध्ये मिक्स करायचे आणि पूर्ण असं तेल सुटेपर्यंत ह्याला पण असं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. तर पूर्ण घरामध्ये अगदी त्याचा जो सुगंध होता तो एकदम ठासून भरलेला होता. इतका मस्त सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. तर जेव्हा बनवाल तेव्हा अगदी कळेल तुम्हाला, इतका छान असा सुगंध दरवळत आहे. तर याचा घमघमाट खूप छान मिळतो आहे. आणि ही ग्रेव्ही आपली बनत चाललेली आहे. त्यामध्ये तुम्ही थोडंसं घरातलं पण लाल तिखट टाकलं तरी चालेल. अस्वल बेडगी मिरची कलरसाठी तर तुम्ही टाकू शकता पावडरची. आणि या पद्धतीने मी पूर्ण हलवून असं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घेणार आहे. आणि जेवढं ह्याला शिजवाल ना तेवढं ह्यामधनं तेल सुटायला चालू होतं. यामध्ये तेल जास्त वापरायचं अजिबात कंजूसपणा करायचा नाही. मी पण तेलाला भरपूर कंजूस आहे. तर या पद्धतीने ह्याला तेल सुटत आहे. तुम्ही पाहू शकता असं लाल एकदम कलर कसला भारी आलेला. आणि हा ग्रेव्ही तुम्ही कमीत कमी महिनाभर तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून वापरू शकता. यामध्ये 150पर्यंत भाज्या अगदी सहज होतात. पावभाजी म्हणू नका, पनीर म्हणू नका, इतक्या साऱ्या भाज्या तुम्ही बनवू शकता. फक्त 2 चमचे ते टाकायचा हा ग्रेव्ही आणि ती भाजी बनवायची. पाहू शकता तेल आलेलं एकदम लाल लाल बुंद अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ही फ्रीजरमध्ये थंड झाल्यानंतर ना मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि यावरती तुम्हाला एक रेसिपी पण करून दाखवणार आहे. तर तेल पण पाहू शकता असं छान तेल सुटायला लागलेलं आहे. तर ही तुम्ही वरती गार्निशसाठी टाकू शकता.